बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। हिट अँड रन अतिशय गंभीर कायदा आहे। सरकारने तातडीने पावलं उचलणे गरजेचे असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। महाराष्ट्रात फक्त पेट्रोल डिझेलच्या संपावरच गोंधळ नाही तर मालवाहतूक ठप्प झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झाला आहे। सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे। लोक रस्त्यावर उतरले आहेत, पोलिसांवर हल्ले झाले आहेत। याबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे। केंद्रातील नेत्यांनी चर्चा करणे गरजेचे आहे। काँग्रेसचे वरिष्ठ आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होत असते। दोघांमध्ये उत्तम संवाद आहे। जवळजवळ जागा वाटपाचा विषय आहे, त्यामध्ये तुम्हाला कुठली अडचण दिसत नाही। भविष्यात गरज पडल्यास दिल्लीत जाऊन आणि काँग्रेसचा जो काही विषय असेल तो आम्ही दिल्लीत जाऊन सोडवू, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले आहे। गोंधळ नाहीये, तर माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे संपूर्ण जीवनावश्यक वस्तू अगदी टँकरनं अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होतो, टँकरनं दूध पुरवठा होतो, भाजी, धान्य, कडधान्य सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे। लोक रस्त्यावर उतरले, पोलिसांवर हल्ले झाले। या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं आहे। हिट अँड रन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, त्याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही। पण जी परिस्थिती राज्यामध्ये उद्भवली आहे ती अभूतपूर्व आहे आणि हे प्रकरण चिघळत गेलं तर मला असं वाटतं सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागेल। सर हिट एंड रन केस मामले में हिट एंड रन ये बहुत गंभीर मामला है, उसमें कोई दो राय नहीं। लेकिन मैं महाराष्ट्र में देख रहा हूं सभी जो ड्राइवर्स, वाहन चालक बोलते हैं हम उनको, वो स्ट्राइक पर है, सड़क पर उतरे हैं। पेट्रोल पंप में गड़बड़ है, सब भीड़ है और ये सब ट्रक्स वगैरह बंद है। तो इस राज्य में, हमारे राज्य में मैं देख रहा हूँ पानी से लेकर दूध तक, सब्जी, अनाज, सबके डिस्ट्रीब्यूशन के ऊपर बहुत बड़ा एक समस्या खड़ी हो गई। तो राज्य सरकार और केंद्र सरकार ने उस पर बातचीत होनी चाहिए। एकाने विचारा काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर फोनवर चर्चा झाली आहे। उद्धव ठाकरे लवकर दिलं नाही असं आपल्याला कोणी सांगितलं आहे ना? आपल्याकडे अशी माहिती कोणी दिली असं मला जर माहिती मिळाली तर बरं होईल। बघा, काँग्रेसचे वरिष्ठ दिल्लीतले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेहमी चर्चा होत असते। मी मागे म्हणालो की दोघांमध्ये उत्तम संवाद आहे। तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला संवाद आहे। म्हणजे एकूणच महाविकास आघाडीमध्ये आमच्या तीन पक्षामध्ये चांगला संवाद आहे आणि जवळजवळ जागा वाटपाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणती अडचण दिसत नाही। आणि भविष्यामध्ये जर आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्लीत जाऊ आणि जर काँग्रेसचा काही विषय असेल जागा वाटपा संदर्भात तर तो आम्ही दिल्लीत बसून सोडवू। सर, एमबीए की तरफ से पहले कांग्रेस शिवसेना की तरफ से बयान आया सीट शेयरिंग को लेके, फिर कांग्रेस की तरफ से आया। कल सुप्रिया सुले बोली हैं कि मीटिंग्स हो रही हैं दिल्ली में और 8 से 10 दिन में सीट शेयरिंग को लेकर। तो अच्छी बात है ना, उसी को लेकर सुप्रिया जी ने अगर कहा है कि महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग के ऊपर कोई मतभेद नहीं है और जल्दी ही उस बारे में घोषणा हो जाएगी, तो मैं स्वागत करता हूँ। हम सब स्वागत करते हैं, हम सब एक है और वज्रमुठ जो है हमारी महाविकास आघाड़ी की, वही हमारी ताकत है। एक दो सीट के लिए हम कोई तणाव निर्माण नहीं करेंगे हमारे आघाड़ी। काँग्रेसचे अनेक लोक भाजपाच्या संपर्कात आहे। लवकरच पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद।
तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर.